सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. आपण सगळेजण आजपासून कृष्णधाम यात्रेला सुरुवात करणार आहोत आणि कृष्णधाम यात्रा करत असताना या 12 धामाबद्दल आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. आणि या प्रत्येक धामामध्ये ज्यावेळेला आपण प्रवेश करू त्यावेळेला तिथल्या कृष्णाबद्दल पण आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. आता वास्तविक पाहता सुरुवात करत असताना कृष्णाचा जन्म म्हणजे मथुरा इथपासून आपण सुरुवात करायला पाहिजे. परंतु माझ्या जीवनामध्ये मला कृष्ण कळला तो वृंदावनपासून. म्हणजे आमचा पहिला जो भाग झालेला होता जो माझ्या गुरूंनी मला शिकवला तो वृंदावनमध्ये शिकवला. आणि ते म्हणले की कधी पण कुणाला जाणून घ्यायचं असेल तर जन्मभूमीपेक्षा माणूस त्याच्या कर्मभूमीमध्ये जास्त समजतो. कारण कर्मभूमीमध्ये तो पूर्णपणे कर्ता असतो आणि तो कर्ता असताना त्याला जाणून घेण्यामध्ये खूप काही महत्त्वाचं असतं. आता वृंदावन भूमीबद्दल सांगायचं झालं तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की आपल्या प्रश्न मंजुषेमध्ये आपण एकदा प्रश्न विचारलेला होता की श्रीकृष्ण परमात्म्यांनी निर्माण केलेली भूमी कुठली. आणि तुम्ही सगळ्यांनी उत्तर दिलेलं होतं द्वारका. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला उत्तर होतं वृंदावन त्यावेळेला तुम्ही सगळे चकित झाले. आणि मग त्यावेळेला बोलणं झालं त्यावेळेला मी तुम्हाला म्हटलेलं की कधीतरी सत्संगामध्ये याचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देईन. बाकी त्याप्रमाणे तुम्ही तो शोधण्याचा प्रयत्न करा की का वृंदावन आहे. म्हणजे तर परिस्थिती अशी होती की भगवान श्रीकृष्ण परमात्मा मथुरेमध्ये जन्माला आले. गोकुळधाममध्ये ते त्यांचं बालपण व्यतीत करत होते नंद आणि यशोदाच्या घरी. आणि ते असताना यम वारंवार म्हणजे की ज्यावेळेला कंसाला हे माहिती पडलं की बाबा ह्याप्रमाणे पूर्णपणे आपल्याला मारणारा 8वा पुत्र जन्माला आला आहे आणि तो त्या ठिकाणी आहे म्हणजे गोकुळामध्ये, तर त्या ठिकाणी गोकुळधाममध्ये वारंवार त्याच्यावरती अटॅक होत होते. म्हणजे की असं म्हणा की यमच त्या ठिकाणी नगरीच्या जवळ येऊन राहिलेला होता. आणि मग त्यावेळेला होत असताना अनेक प्रकारे कंस त्रास द्यायचा. त्यावेळेला एकदा त्रास देत असताना त्यांनी असं केलं की पूर्णपणे गोकुळधामलाच आग लावून टाकली. आणि आग लावून टाकल्यामुळे असं आलं की तिकडचं सगळं त्या गावातलं अस्तित्व आहे ते अस्तित्वच पूर्णपणे संपुष्टात आलं. त्यावेळेला संपुष्टात येत असताना त्यांना असं वाटलं की रात्री आपण आग लावली तर कुणाला काही कळणार नाही. परंतु श्रीकृष्ण परमात्म्यांनी संध्याकाळीच अख्खा गाव तिकडनं बाजूला काढलेला होता. अख्खा गावच त्या ठिकाणून बाजूला नेलेला होता. मग तो बाजूला नेलेला असताना पुन्हा यांचं पुनर्वसन कसं काय करायचं. दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी संपूर्ण जळून गेलेली नगरी ज्यावेळेला बघितली गोकुळधाम त्याच्यावेळेला श्रीकृष्ण परमात्मा म्हणलं की आता या जागेवरती राहायचं नाही आहे म्हणून आपण दुसरीकडे राहायला जायचं आहे. मग दुसरीकडे कुठे राहायला जायचं, कुठे हे मुलगा सेफ राहील, कुठे हा व्यवस्थित राहील, हा सगळा विचार नंद आणि यशोदा करायला लागले. आणि त्यावेळेला श्रीकृष्ण परमात्म्याने एक प्रस्ताव मांडला की तुम्ही अशा प्रकारे आपण एक काम करू की वृषभानू जे आहेत ते तुम्हाला खूप चांगले मदत करणारे आहेत आणि आपल्याला तुम्हाला मोठ्या भावासारखे आहेत. तो वृषभानूंजवळ आपण हा जो प्रस्ताव मांडला की तुम्ही आम्हाला थोडीशी जागा द्या आणि मग त्यांच्या जागेमध्ये जर आपण जाऊन तिकडे बसलो, जर आपला गाव बसवला तर किती चांगलं होईल. मग त्याप्रमाणे ही गोष्ट म्हणजे की नंदराजाला सुद्धा पटली आणि नंदराजांनी त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला तो वृषभानूंना केला म्हणजे राधेच्या वडिलांना केला. आणि वृषभानूंना ते पत्रामध्ये कळवलं की असं असं गोकुळधाममध्ये मी राहत असताना माझ्यावरती खूप संकटं येत आहेत म्हणजे आणि माझ्या मुलाला वाचवण्याकरता आणि पूर्ण गोकुळधामच्या सगळ्या रहिवाशांचं संरक्षण करण्याकरता, गायी सुरक्षित ठेवण्याकरता तुम्ही जर काही भूमी आम्हाला राहायला दिली तर खूप बरं होईल म्हणून. आणि वृषभानूंना ते पत्र घेऊन स्वतः श्रीकृष्ण परमात्मा गेलेले होते. आता श्रीकृष्ण परमात्मा गेल्यानंतर वृषभानूंचं विशेष प्रेम श्रीकृष्णावरती होतं. आणि ज्यावेळेला श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी आलेत आणि ते काहीतरी त्या ठिकाणी संदेश घेऊन आलेत, काहीतरी पत्र त्या ठिकाणी घेऊन आलेत म्हणल्यावर वृषभानून त्यांचं खूप स्वागत केलं. त्यांची पत्नी कीर्ती म्हणजे की राधेची आई ती सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होती. तिने व्यवस्थित कृष्णाचं आदरातिथ्य करून कृष्णाचं संपूर्ण जेवण वगैरे सगळं पूर्ण भोग त्या ठिकाणी घेतला. आणि भोग त्या ठिकाणी घेऊन झाल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना त्यांनी पत्र वाचून दाखवलं आणि सांगितलं की असं असं तुमच्या वडिलांनी पत्रामध्ये कळवलं आहे आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्हाला जी भूमी आवडेल ती सांगा, ती भूमी मी पूर्णपणे तुम्हाला देईन. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी एक बंजार जमीन म्हणजे की ओसाड जमीन जी होती ती ओसाड जमीन बघितली आणि ती ओसाड जमीन सांगितलं की ही आम्हाला द्या. त्यावेळेला वृषभानू बोलले की अरे ह्या जागेचं तुम्ही काय करणार, इथे काही निर्माणच नाही आहे, त्याच्यापेक्षा माझ्याच नगरीमध्ये तुम्ही राहायला या, मी तुम्हाला घरही बांधून देतो. परंतु श्रीकृष्ण परमात्म्याला बरसाण्यामध्ये राहायचं नव्हतं, त्याला स्वतःची भूमी निर्माण करायची होती. म्हणून त्यांनी सांगितलं की नाही मला हा भूभाग आवडला आहे, तुम्ही म्हणलायत ना तर मला हाच भूभाग द्या.
मग तो भूभाग पूर्णपणे त्यांनी सांगितलं की ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही तुमचं गोकुळ बसवा. आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा सगळ्यांना त्या ठिकाणी घेऊन आले आणि सांगितलं इथे आता सुंदर नगरीचं आपल्याला निर्माण करायचं आहे म्हणजे. आणि मग त्या निर्माण करत असताना, त्या वृंदावनचं निर्माण करत असताना ती नगरी कशी असावी याबाबत श्रीकृष्ण परमात्म्यांनी सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं होतं. आणि आता कुठेतरी ही ओळख झालेली आहे, प्रत्येकाला माहिती झालेलं आहे की हा पुत्र सामान्य नाही आहे, म्हणजे याच्यामध्ये काही ना काही अलौकिक गुण आहेत, हा देवच आहे. म्हणजे ही देव म्हणून आता कन्सेप्ट जी आहे ती कन्सेप्ट समोर यायला लागली आहे. आणि मग आता ही लोक जर आपल्याला देव समजायला लागले तर मग आपल्याबरोबर तसा व्यवहार राहणार नाही म्हणजे. आणि मग देव आणि भक्त हा व्यवहार देवाला चालू करायचा नाही, म्हणजे त्याला त्यांच्यामधलाच एक बनून राहायचं आहे. आणि त्याच्याकरता मग त्या सगळ्यांना आपल्यामध्ये सामावून घेण्याकरता त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी 12 बुलुतेदारांबरोबर पूर्णपणे व्यवहार केलेले आहेत. व्यवहार केलेले आहेत म्हणण्यापेक्षा त्यांचं प्रत्येकाचं कार्य त्यांनी पूर्णपणे हातामध्ये घेतलं. म्हणजे त्या ठिकाणी नगरी निर्माण करत असताना त्याचं पूर्णपणे त्यांनी मॅप काढून त्यांना दाखवलं, एक चित्र काढून त्यांना दाखवलं की या चित्रानुसार आपल्याला नगरी बनवायची आहे पूर्णपणे. त्याच्यानंतर कुठेतरी नदीचे पाट आहेत, ते नदीचे पाट त्या ठिकाणी यमुनेचे जवळ आणायचे आहेत वगैरे. याप्रमाणे मग काही लोकांना त्यांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं, त्यांच्याबरोबर तो थांबला. 12 बुलुतेदारांमध्ये जसे एक एक बुलुतेदार असतात की प्रत्येक बुलुतेदाराचं वेगवेगळं काम असतं. मग या सगळ्याकरता पैसे लागणार आहेत, तर मग प्रत्येकाच्या कामाधंद्यामध्ये त्यांनी मदत केलेली आहे. त्याच्यामध्ये म्हणजे की जे बुरुड समाजाचे लोक असतात ते मोस्टली म्हणजे की बांबूपासून पूर्णपणे सूप वगैरे बनवतात, तर त्या सगळ्या गोष्टी तो बनवत होता. त्याचबरोबर त्यांनी त्यांना बासऱ्या बनवायला शिकवल्या. त्या बासऱ्या त्यांनी त्यांना बनवून दिल्या आणि त्या बासऱ्या मार्केटमध्ये ते विकायला म्हणजे की बार्टर सिस्टीमवरती घेऊन गेले, बरसाण्यामध्ये, त्याच्यानंतर मथुरेमध्ये. आणि त्याच्या बदल्यामध्ये मग त्यांना बार्टर सिस्टीममध्ये काही ना काही धन म्हणजे की त्यावेळेला ज्या असतील त्या सुवर्ण मोहरा किंवा त्या माध्यमातल्या सगळ्या वस्तू मिळायच्या आणि त्या ठिकाणून फंड अरेंज व्हायला सुरुवात झाली. त्याचबरोबर कुठेतरी होत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी जसं बांगड्या बनवताना कासाराचं रूप घेतलं तसं कुठेतरी सोनाराला मदत केली. सोनाराला मदत करत असताना त्याच्याबरोबर एकवट झाला. कुठेतरी सुतार हा 12 बुलुतेदारामध्ये येतो, मग सुताराचं काम कुठेतरी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी केलं. त्यावेळेला ती नगरी तिथे निर्माण झाली. त्या वृंदावनमधल्या प्रत्येक घर बनवण्यामध्ये त्यावेळेलाच भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी प्रत्येकाचं घर बनवत असताना कुठेतरी त्याची वीट भगवान श्रीकृष्णाने लावलेली आहे आणि गवंडी म्हणून तिथे उभा राहिला आहे. कुठेतरी तो सुतार म्हणून आहे की कुणातरी घराचा दरवाजा कापून दिला आहे आणि तो दरवाजाची चौकट त्या ठिकाणी बसवली आहे, दरवाजा त्या ठिकाणी बसवला आहे. असं त्या वृंदावनामध्ये घडत असलेल्या पूर्ण किंवा निर्माण होणाऱ्या प्रत्येक वृंदावनमध्ये कुठे ना कुठे त्याचा स्पर्श लागलेला आहे, ती संपूर्ण बुद्धी लागलेली आहे, त्याचं मन त्यामध्ये लागलेलं आहे. किंबहुना त्याच्या मनामधला तो आविष्कार होता की ती वृंदावन नगरी होती. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत, ते भगवान आहेत, अमर्याद पुरुषोत्तम आहेत. ज्यावेळेला ते स्वतः एखाद्या कार्यामध्ये उतरतात त्यावेळेला ते कार्य किती मोठं होत असेल किंवा त्यांनी घडवलेली गोष्ट किती सुंदर निर्माण होत असेल. आणि मग त्याप्रमाणे वृंदावनचा निर्माण झाला. आणि त्या नगरीमध्ये इतकं सुख होतं आणि त्या नगरी म्हणजे की तो जो भूभाग होता त्या भूभागाचं वैशिष्ट्य असं होतं की वरती पूर्णपणे ओपन स्काय म्हणजे की पूर्ण आकाश दर्शन त्या ठिकाणून व्हायचं. आणि वृंदावनमधली संध्याकाळ खूप सुंदर असते. म्हणजे आज सुद्धा तुम्ही संध्याकाळ आणि रात्री वृंदावनमध्ये गेलात तर एवढं सुंदर चांदणं तुम्हाला बघायला मिळतं की एवढं टपोरं चांदणं, इतकं सुंदर चांदणं तुम्हाला दुसरीकडे कुठेही बघायला मिळणार नाही. विशेषतः पौर्णिमा असेल तर पौर्णिमेचा चंद्र आणि आजूबाजूचं चांदणं, ते वृंदावनची रात्र तुम्ही तुमच्या आयुष्यात विसरू शकणार नाही. 1000 फोटो काढले ना तरी सुद्धा तुमचं समाधान होणार नाही. हृदयामध्ये ठेवण्यासारखी ती जागा आहे, इतकी सुंदर जागा ती त्या वृंदावनमध्ये आहे. आणि त्या वृंदावनमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा इतके काही रमणीय होते आणि इतके काही रमलेले होते की राधा आणि त्यांचं दोघांचं मिलन, त्यांचं दोघांचं भेटणं हे वृंदावनमध्येच व्हायचं. कारण बरसाना आणि गोकुळधाम याच्या मधोमधची ती प्लेस होती. आणि नंतर वृंदावनमध्येच भगवानचं अस्तित्व होतं. भगवान त्याच ठिकाणी राहायचे आणि राधा त्या ठिकाणी त्यांना भेटायला यायची. तर असं वृंदावन धाम आहे म्हणजे की त्या ठिकाणी जाताना प्रत्येकामध्ये कसं सामावून जायचं, प्रत्येकाला आपल्यामध्ये कसं सामावून घ्यायचं, आपला स्वतःचा एक भाग म्हणजे की कुठे देव म्हणून आपल्याला लोकांनी बघायला नको किंवा मोठं म्हणून कोणी बघायला नको, तर प्रत्येकाला तो आपला वाटायला पाहिजे, प्रत्येकाला तो आपल्यातला वाटायला पाहिजे. प्रत्येकाच्या खांद्याला खांदा लावून कसं काम करायचं. एखादी नगरी बनवायची असेल, स्वतःचं अस्तित्व बनवायचं असेल तर ते बनवतं असताना किती ठिकाणी आपल्याला सामावून जावं लागतं, किती लहान व्हावं लागतं, हे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आम्हाला वृंदावनमध्ये शिकवतो. प्रेम कसं करायचं म्हणण्यापेक्षा ना प्रेम पहिलं स्वतःमध्ये असायला लागतं. स्वतःमध्ये जर प्रेम असेल तेव्हा इतरांवर प्रेम होतं आणि जेव्हा इतरांवर प्रेम कराल ना तेव्हा लोक भरभरून तुमच्यावरती प्रेम करतील. हा कृष्णाचा खूप मोठा सल्ला आहे. आणि तो सल्ला जर घ्यायचा असेल ना तर आम्हाला वृंदावनमध्ये जायला पाहिजे, वृंदावनमध्ये त्या कृष्णाला भेटायला पाहिजे. आणि वृंदावनमधल्या त्या प्रत्येक गोष्टीवरती की जे काय आज अवशेष आपल्याला बघायला मिळतील त्याच्यावरती शांतपणे हात फिरवायला पाहिजे. कुठेतरी त्याला कृष्णाचा स्पर्श झालेला आहे म्हणजे. आणि या भावनेने आम्ही ज्यावेळेला वृंदावनमध्ये राहू त्यावेळेला
ते वृंदावन आम्हाला 100% भावेल. त्यामुळे वृंदावनामधला कृष्ण आम्हाला हेच सांगतो की सगळ्यांमध्ये राहायला पाहिजे, म्हणजे की एकटं राहण्यापेक्षा सगळे आपल्यामध्ये सामावले पाहिजेत, नाही तर आपण सगळ्यामध्ये सामावलं पाहिजे. जत्रेमध्ये सुद्धा आपण एकटे असले पाहिजे आणि वेळेला एकट्यामध्ये सुद्धा अख्खी जत्रा घडवता यायला पाहिजे. या दोन्ही गोष्टी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला खूप अवगत होत्या. तर मग आपण असंच आता फेरी करत वृंदावनमध्ये जाऊया आणि वृंदावनमध्ये श्रीकृष्ण समजावून घेऊया आणि ही कुठे शिकवण आहे ती शिकवण आमच्या हृदयामध्ये उतरवूया, चिंतन करूया आणि ते चिंतन करता करता रोज रात्र वृंदावनामध्ये काढूया. आज इथेच थांबूया. ओम साईराम.